नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, आपण ह्या स्लॅब मध्ये ड्रॉप कसा टाकायचा तो तुम्हाला दाखवतो योग्य पद्धतीने. तर मित्रांनो, हा सेंटरिंग वाल्याची एक पार असतेच आपल्याकडे अवेलेबल किंवा स्वतःची आपली घेऊ शकता. तर मित्रांनो बघू शकता, या ठिकाणी तुम्ही फक्त या इटला थोडंसं असं व्यवस्थितरित्या लावायचं. तर एवढी जागा करायची मित्रांनो, फक्त बस झाली एवढी. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, हा जो पाईप आहे पाईप काय करायचं, पूर्णपणे अगोदर असा उभा करायचा पूर्णपणे. बंद करतो. तर मित्रांनो बघा, आपण हे पूर्णपणे असं माप घ्यायचं या ठिकाणी पूर्णपणे आणि इथून मार्किंग करून व्यवस्थितरित्या कट करायचा. हा पूर्णपणे असा कट करून घेतल्यानंतर हा जो ब्राऊन टेप आहे, हा ब्राऊन टेप पूर्णपणे असा मारू शकता तुम्हाला. हे असा ब्राऊन टेप मारल्यानंतर जास्त नाही मारायचा, जेणेकरून परत आपल्याला खाली प्रॉब्लेम येईल काढता. तर हे बेंड घ्यायचं पूर्णपणे मित्रांनो आणि या ठिकाणी लावायचा. एक कट करेल बघा मित्रांनो, या ठिकाणी पूर्णपणे मी पाईप पूर्णपणे पॅक करून घेतलेला. या ठिकाणी तुम्ही सोल्युशन लावू शकता. आता मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी असं केलं बाबा ह्या ब्राऊन टेपला फायदा काय लावण्याचा. तुम्ही ह्या ठिकाणी ब्राऊन टेप लावू शकता आणि नाही पण लावू शकता. पण जर हा ब्राऊन टेप नाही लावला तर मित्रांनो, जर ही सेंटरिंग वाल्याने जर कवरिंग लावण्यासाठी जर वर उचललं वगैरे तर हा पाईप तुमचा बांधलेला असतो, त्याच्यामुळे हा असा वरती येतो. वरती आला की त्यामध्ये माल जातो, त्यामुळे हा पाईप ब्लॉक होतो. त्यानंतर तुम्हाला वायरिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येतो. तर ह्यासाठी जर तुम्ही ब्राऊन टेप मारला तर तुमचा पूर्ण जरी पाईप वरती आला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, पाईप मध्ये माल जाणार नाही, त्यामुळे ब्लॉक होण्याचे चान्सेस नाही. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे पाइपिंग करू शकता. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.